मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला आणि त्यांनी उभा केलेल्या लढ्याला यश आले। त्यांच्या मागण्या मान्य झाल्या। शासनाने त्याबाबत घोषणा केली आणि सर्वत्र जल्लोष झाला। मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याचे जाहीर झाले, त्यामुळे राज्यभरात जल्लोष झाला। मिरजेतही महाराणा प्रताप चौकात मराठा समाज बांधवांनी जल्लोष केला। गुलालाची उधळ आणि फटाक्याची आतिषबाजी तसेच साऊंड लावून चौक दणाणून सोडला। जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे हेही यावेळी उपस्थित होते। जरांगे पाटील यांनी लढा देत मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याचे ते म्हणाले। मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याचे वृत्त पसरतात महाराणा प्रताप चौकामध्ये शेकडोच्या संख्येने समाज बांधवांनी गर्दी केली। फटाक्याची आतिषबाजी झाली, गुलाल उधळण्यात आला, पेढे वाटण्यात आले, तसेच मिरवणुकी काढण्यात आली आणि जरांगे पाटील यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी मोहन मनखंडे, पप्पू शिंदे, विलास देसाई, सचिन जाधव, नेताजी सूर्यवंशी, तानाजी भोसले, किरण बुजुगडे, धनंजय भिसे, धनंजय हलकर, अशोक शिंदे, अक्षय मिसाळ, महादेव नलवडे तसेच विश्वजित पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। खूप असतात त्यामध्ये, तर त्यांनाही आरक्षण मिळावं ह्या दृष्टिकोनातून जेवढी आंदोलनं जिल्ह्यामध्ये झाली त्या आंदोलनामध्ये जरांगे साहेबांचंही सगळ्यांच्या वतीनं माझ्या जिल्ह्याच्या वतीनं तुमचं मी अभिनंदन करतो की त्यांनी ही बाजू मांडली गेली, न हाटता उपोषण केली, सगळं म्हणजे शेवटी जीवावर बितून हे आंदोलन केलं मराठ्यासाठी, त्यामुळे त्यांचंही मी अभिनंदन करतो। आणि निश्चितच ह्यामध्ये काही त्रुटी असतील, काय त्रुटी म्हणजे सगळ्यात आता हे JR आता केलं की सगळे सोयरे बाकीच्या गोष्टी आपण ते घ्यायचं ते मान्य केलं सगळं त्यांनी, पण त्यामध्ये आणखी काही त्रुटी असतील त्या त्रुटी आपल्या बेसवर आपण करू शकतो, पण मेन विषय हा सगळा संपलेला आहे। त्यामुळे निश्चितच आज मराठा समाज आणि मराठा समाजाबरोबर आमच्यासारख्यांचा पण आनंदोत्सव आहे, कारण आमच्याबरोबर तुम्ही आला, सगळ्यांनी मागण्या मान्य केल्या, त्याबद्दल मलाही शुभेच्छा देतो आणि धन्यवाद। आणि ह्यासाठी निश्चितच पुढं काही प्रॉब्लेम असेल तर एक पालकमंत्री राहताना मी तुमच्याबरोबर ठामपणे उभा आहे, एवढं मी सांगतो। धन्यवाद।